रामकृष्ण हरी. मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये. तर आम्ही नाशिक शहरामध्ये पोहोचलेलो आहो. राजगिऱ्याच्या पुड्यांचे लाडूचे वाटप चालू आहे. रामकृष्ण माऊली. हे बघा खूप सारे राजगिऱ्याचे लाडूचे पुडे आणलेले आणि राजगिऱ्याच्या पुड्याचे वाटप ह्या माऊली करतात. इथे परत एकदा बिस्लरीच्या पाण्याची वाटप चालू आहे. हे बघा बिस्लरीच्या पाण्याची वाटप. त्याला बघा इथनं रथ चाललेला आहे आणि इथे परत बिस्किटच्या पुड्यांची वाटप चालू आहे. बघा की दादा बिस्किटचे पुडे वाटताय, राजगिऱ्याचे लाडू पण वाटताय. दीदी बिस्किट राजगिऱ्याचे लाडू वाटते. रामकृष्ण हरी. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. तर नाशिक शहरामधून दिंडी जात असताना हे बघा आम्ही आता उपनगर भागामध्ये आहोत आणि इथे माझ्या मिस्टरांचं ऑफिस आहे. हे बघा हे ऑफिसमध्ये मिस्टर सर्व्हिसला आहे. तर ते पण दर्शन आले होते, पण ते रोडच्या त्या बाजूनी होते आणि मी रोडच्या ह्या बाजूनी होते. त्यामुळे मिस्टरांची माझी भेट नाही झाली. त्यामुळे तुम्हाला ते व्हिडिओमध्ये नाही दिसणार. तर इथे नाशिककरांतर्फे वारकऱ्यांच्या अंगावर हे बघा फुलं टाकण्यात येत आहे. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. जय हरी. विठ्ठल विठ्ठला हरी
नाशिकमध्ये ठिकठिकाणी ना अशा प्रकारे स्पीकरवर आहे ना विठ्ठलाची भजनं लावलेली आहे आणि मोठ्या उत्साहाने नाशिककर दिंडीचं स्वागत करताना दिसत आहे. तिथे पाणी बॉटल वाटप चालू आहे. रामकृष्ण हरी, जय हरी माऊली, जय हरी. इथे परत लाडूची वाटप चालू आहे. इथे बिस्किटाच्या पुड्याची वाटप चालू आहे. इथे पाणी बॉटल वाटप चालू आहे. रामकृष्ण हरी माऊली, जय हरी माऊली. इथे पाणी वाटप करताय ह्या महिला नाशिक. जय हरी, जय हरी. लाडूची वाटप चालू आहे नाशिककरांतर्फे. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. बस 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 बस. जय हरी माऊली, जय हरी, जय हरी. आणि इथे परत आहे ना भजन चालू आहे श्री विठ्ठलाचे आणि कार्यकर्त्यांतर्फे वेपरच्या पुड्याचे, बिस्किटाचे, पाण्याचे वाटप चालू आहे आणि मोठमोठे बॅनर्स इथे लावलेले कार्यकर्त्यांनी. आणि हे बघा ह्या माऊली नाशिकमध्ये सावकारवाड्यामध्ये जेव्हा मी सोनारवाड्यात जेव्हा मी जेवायला गेली तेव्हा ह्या माऊली भेटल्या होत्या. परत त्यांची भेट झाली. याच त्या माऊली आहे. आणि हे बघा इथे तरुण मुलं मुली दिंडीचं शूटिंग करताना तुम्हाला दिसत असेल. तर प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर खूप उत्साहाने मुलं मुली, बायका, माणसं म्हणजे प्रत्येकजण ज्याच्याकडे अँड्रॉईड मोबाईल आहे तो शूटिंग करताना दिसतोय. दर्शन घ्यायचं असेल तुम्ही जायचं. आणि हे मुलं बघा कशी आजींची सेवा करताय. बघा आरोग्य विभागाचं पथक आपल्यासोबत आहे. बघा इकडे हाय दीदी. आणि हे बघा किती क्यूट मुलगी आहे. बघा किती छान सेवा करते आजी. तर नाशिकमधून दिंडी निघाल्यानंतर ना आता मुक्तिधाममध्ये दिंडी आलेली आहे आणि वारकरी जेवायला बसलेले आणि जे आरोग्य विभागाचं पथक आपल्यासोबत आहे. तर कोणाचे गुडघे दुखता, कोणाचे पाय दुखता, तर हे वारकरी पथक ज्याला जशी सेवा लागेल तशी सेवा देत आहे. तर मुक्तिधाम इथे जेवायला लोक बसलेले आणि बघा इथे ना विश्व हिंदू परिषद नाशिक बालाजी सोशल फाउंडेशन यांच्यातर्फे वैद्यकीय मोफत वैद्यकीय सेवा आयोजित केलेली नाही. इथे वारकरी नंबर लावून बसलेले. वारकऱ्यांना चांगली सेवा चालू आहे. कसं वाटतंय तुम्हाला वारीमध्ये? आम्ही त्र्यंबक ते नाशिक, आज त्र्यंबक ते पंढरपूर. इथपर्यंत आपली नाशिक पंचवटी गणेशवाडी मुक्काम झाला. इथून प्रस्थान झालेली पालखी निवडताची. नंतर आम्ही आणि आम्हाला फार मोडला तर सहकार्य. धन्यवाद. आणि असं त्यानंतर मोफत सेवा, डॉक्टर सेवा, जेवणं बिवणं सगळं व्यवस्थित चालू आहे. धन्यवाद. काही वाटत नाही. आनंदी आनंद, आनंदी आनंद. भेटीची ओढ लागली माऊली. बरोबर बरोबर. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. इथे भरपूर लोक बसलेले. आणि मुक्तिधाममध्ये जेवण वगैरे केले आणि साधारणतः अर्धा पाऊण तास पालखी थांबलेली होती आणि आता परत आपल्या आपल्या दिशेला मार्गक्रमण झालं आहे पालखीचं. चला हे बघा नगारा गाडी गेली आणि बघा लगेच पालखी आहे. तर मुक्तिधामपासून दिंडी निघाल्यानंतर नाशिककरांनी दर्शनासाठी बरीच गर्दी केली. त्यामुळे आहे ना पालखी पुढे यायला बराच वेळ लागत होता. त्याच्यामुळे इथे महिलांनी ना फुगडी खेळायचा
आनंद लुटलाय. इथे महिला फुगडी खेळत आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा. तर ह्या माऊलींनी मस्तपैकी मारीगोल्डचे बिस्किट आणले. धन्यवाद माऊली. जय हरी. आणि हे बघा, हे बाबा आणि हे आजी मस्तपैकी बिस्किट वाटतात. तर नाशिक रोड इथे आल्यानंतर माझी बहीण सोनाली आणि तिची मुलगी करीना भर पावसामध्ये वारकऱ्यांना गुड्डेचे बिस्किटचे वाटप करते. तर सोनालीचं सुपर मॉम मराठी असं यूट्यूब चॅनल पण आहे. तुम्ही सोनालीला चांगल्या प्रकारे ओळखता. ही बघा सोनाली. तसंच सोनालीने येताना आमच्यासाठी फ्लावरची भाजी, पोळ्या, चटणी असा छान टिफिन पण दिला होता. तो आम्ही खाल्ला. तर इथे नाशिककरांनी ना स्पीकरवर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हे गाणं लावलेलं आहे. आणि इथे मस्त नाशिकच्या महिला मस्त नाचण्याचा आनंद घेत आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 राधे.
आम्ही पळसे येथे पोहोचलेलो आहोत आणि हे बघा ह्या शाळेतल्या विद्यार्थिनींनी लेझिम खेळून किती छान दिंडीचं स्वागत केलं. तर चला पळशाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि ह्या महिला बघा दिंडीच्या स्वागतासाठी हातामध्ये कशा पुष्प घेऊन उभ्या आहेत त्या. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.